राहुल बेटा, ऐकलंस का? काय गाई? हे त्या शक्तीवर 5-5 गुंडांनी हल्ला केला म्हणे. काय? हो, देवळात जाताना तिच्यावर अतिप्रसंग केला. त्या गावभर चर्चा सुरू आहे. त्या सुधाची बिचारीची किती कुचंबना झाली असणार. खरं झालं, तिने तडकाफडकी तिला घराबाहेर काढून टाकलं. त्यात नाना परत इथे नाही, काही कामानिमित्त मुंबई बाहेर गेलेत. नाही आई, माझा यावर विश्वास नाही बसत. यात काहीतरी कारस्थान आहे. तिला बदनाम करण्यासाठी कोणीतरी हा डाव करतंय. सगळं गाव सांगतात ती काय खोटं आहे. हे बघ राहुल, नीट विचार करून निर्णय घे. तू तर तिच्याशी लग्न करायला निघाला होतास, नाहीतर सगळं गाव आपल्यावर शिंतोडे उडवेल. मोठी ठुमक देवळात जायची. हेच करायला देवळात जायची वाटतं. आई, यावर काय घ्यायचा तो निर्णय मी घेतो. राहुल, अरे कुठे निघालास तू? राहुल, राहुल. नमस्कार गुरु. औक्षवंत हो बेटा. गुरुजी, मला माझं एक काम होतं तुमच्याकडे. ओम नमः शिवाय. ओम नमः गुरुजी. शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. गुरुजी प्लीज, ओम नमः शिवाय. मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. काय विचारायचंय? शक्ती आज झाली होती इथे? अरे तिच्यावर वाईट प्रसंग ओढवला, तुला काहीच नाही समजलं? हो, मी ऐकले त्याबद्दल, पण माझा विश्वास नाही बसत आहे. गुरुजी तुम्ही सांगा, हे सगळं खरंय? काय खरंय? हेच की शक्तीवर काही गुंडांनी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अरे साक्षात शिवाची शक्ती आहे ती, आणि स्वतः नागराज तिचे रक्षण करते. मग कुणाची हिम्मत आहे तिच्या केसालाही धक्का लावायची? मला वाटलं होतं तसंच झालं, पण मग गुरुजी हा सगळा प्रकार काय आहे? तिच्या आणि तुझ्या आईने मिळून रचलेलं हे कुटील कारस्थान होतं. काय? माझ्या आणि तिच्या आईनं हे कारस्थान केलं? पण ती असं का करेल? एकदा का गावात तिची बदनामी झाली की तुझ्या डोक्यातून तिचं भूत उतरेल आणि तू तिच्याशी लग्न करायला नकार देशील, असं त्यांना वाटलं. आणि हे सगळं तुम्हाला कसं माहिती? त्या भाडोत्री गुंडांची नागराज काही पाठ सोडत नव्हते. ते धावत सरळ देवळात आले, नागराजांची माफी मागितली, आणि मग नागराजांनी त्यांच्याकडनं सत्य वदवून घेतलं की तुझ्या आईने आणि तिच्या आईने मिळून हे कुटील कारस्थान रचलं. तेव्हा कुठे त्या नागराजाने गुंडांचा पिछा सोडला. अच्छा, म्हणजे असा प्रकार आहे तर. गुरुजी शक्ती आता कुठे आहे? काय करायचंय तुला? ती कुठे का असे ना, मला तिला भेटायचंय. गुरुजी, मला तिच्याशी लग्न करायचंय. तुझा विचार पक्का आहे? हो गुरुजी. आता या क्षणाला तू तिच्याशी लग्न करशील? गुरुजी, जर तुमचा आशीर्वाद असेल तर आता या क्षणी मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे. आणि तुझे आई वडील? मी माझ्या आईला समजावून सांगायचा प्रयत्न करेन. आईनं ऐकलं तर ठीक आहे, नाही तर मी शक्तीला घेऊन अमेरिकेला निघून जाईन. शाब्बास मुला, शाब्बास. ओम नमः शिवाय. जशी भोलेनाथाची इच्छा. ओम नमः शिवाय. बाबा, जेवायला येत आहे ना? अगं जेवणाचं राहू दे, आधी बघितलंस का तुला भेटायला कोण आलंय ते? पण बाबा, मी अगं राहुलला सगळं माहितीये, तू अगदी निश्चिंत राहा.
आणि तो आता या क्षणी तुझ्याशी लग्न करायलाही तयार आहे. बाबा, नाना अजून परतले नाही येतो मुंबईहून. त्यांच्याशिवाय मी हे कसं शक्य आहे? अगं तू त्यांची काळजी करू नको, मी त्यांना समजावेन. आणि शक्ती, माझ्यावरती विश्वास ठेव. काहीही झालं तरी मी तुला अंतर देणार नाही. मी तुझ्याशीच लग्न करीन. माझ्या आई बाबांनी जर लग्नाला नकार दिला तर मी तुला अमेरिकेला घेऊन जाईन. मी गुरुजींना शब्द दिलाय तसा. पोरी, तुझ्या बाबतीत जे काही घडलं ही सगळी भोलेनाथाचीच कृपा आहे आणि तुमच्या दोघांचं लग्न व्हावं ही देखील भोलेनाथांचीच इच्छा आहे. अगं भोलेनाथांचा आशीर्वाद तर तुला आहेच आणि साक्षात नागराज तुझा भाऊ म्हणून रक्षणार्थ उभा आहे. ओम नमः शिवाय. बाबा, मी कधी तुमच्या शब्दापलीकडे गेले का? हे डमरूवाले बाबा, आता तूच मार्ग दाखव. तूच माझी आई आणि तूच माझा बाबा. मला मार्ग दाखव देवा, मला मार्ग दाखव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मुली, अगं साक्षात तुझ्या डमरूवाल्या बाबांनीच तुला आता हा कौल दिलाय. तू आता निश्चिंत राहा पोरी, निश्चिंत राहा आणि आता नाही म्हणू नकोस. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे घे मुला, हे घे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे घे बेटा. ओम नमः शिवाय. एकमेकांना हार घाला. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. आशीर्वाद द्या बाबा. सुखी रहा मुलांनो, सुखी रहा. ओम नमः शिवाय. 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 या मुली सुखी राहा, सुखी राहा मुलांनो, तुम्ही दोघेही सुखी राहा. ओम नमः शिवाय. हे भोलेनाथा तुझी कृपा आहे रे बाबा. बाबा, आई, विकी, अरे तुम्ही लग्न करून आलात? अहो लवकर या. काय झालं? अरे देवा, काय बघते मी हे? शांत, एकदम शांत. आणि जा पटकन औक्षणाची तयारी करून घ्या. ती आपल्या घरची सून आहे. विकी 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 राहुल राहुल पाणी आण. विकी विकी राहुल मी डॉक्टर विकी विकी लक्षणी कुठली? मी ज्या घरात जाईल ना त्या घराचं वाटोळा करेन. मी घरात आली आणि माझ्या विकीचा ऍक्सिडेंट झाला. चेंडू
करणारी बाई आहे, चेटो करणारी. नाही मावशी, म्हणून तो ना तिच्या भोवती फिरत असतो. तिने चेटो करून माझ्या राहुलला नादी लावल्या नादी. आई मावशी, बरं झालं सुधाने तुला घराबाहेर काढलं. मीही तुला घरात ठेवणार नाही. तात्यो, तात्यो, त्या डाली, तात्यो. बाबा, बाबा. विकी, विकी, दादा दादा विकी. वहिनी कुठे आहे दादा? आई आई माझा हात बरा झालाय. बाबा बाबा माझा हात, माझा पाय पण बरा झालाय. माझा विकी बरा झाला. दादा मी बरा झालोय दादा. विकीचा हात. आई, आपला विकी बरा झाला. शक्ती, शक्ती, शक्ती कुठे आहे? शक्ती. अहो, माझं चुकलं, खरंच माझं चुकलं. मी तुला सांगितलं होतं ना की शक्ती आपल्या घरात आली आणि माझा विकी किती चांगला झाला. हो, मी सुद्धाला फोन करते. हॅलो सुधा, अगं माझा विकी बरा झाला. काय? शक्तीच्या बायकोने बरा झाला. शक्ती, शक्ती. आई अगं आई काय झालं आई? मी शक्तीला हाकलून दिली घरात. का? अगं आई तू रडू नकोस ग प्लीज. आता कुठे गेली असेल माझी शक्ती? काय ते प्लीज तू सांगतो. आई माफ करा, मी चुकले. आई नाना अहो मी चुकले, मला माफ करा. काय झालं? मी तुमच्या डबरूला हाकलून दिलं घरात. मी चुकले, मी चुकले. अगं थांब थांब थांब. अगं तू चुकलीस हे तू मान्य केलंस ना. तुझी चूक झाली हे तुला मान्य आहे ना. मग काळजी करू नको. जो चूक कबूल करतो त्याला परमेश्वर माफ करतो. माझी डमरू कुठे गेली याची मला कल्पना आहे. डमरू कुठेही जाणार नाही. चल मी तुला डमरूला भेटतो. घेऊन चला, मलाही भेटायचं शक्तीला. चल चल रे गाडी काढ. माझी शक्ती तुझवर आहे माझी भक्ती. आहेस तू माझी शक्ती तुझवर आहे माझी भक्ती. संकटातून देण्या मुक्ती झडकरी आता येना. संकटातून देण्या मुक्ती झडकरी आता येना. ओ डमरूवाले बाबा, ओ डमरूवाले बाबा, ओ डमरूवाले बाबा, ओ डमरूवाले बाबा.
कर, मी चुकले, मला माफ कर, मला माफ कर पोरी, मला माफ कर. हे नागराजा, मला माफ कर, मी चुकले, मला माफ कर. शक्ती, शक्ती, आता तू घरी आलीस आणि विकी जिन्यातून पडला म्हणून मी तुला पांढऱ्या पायाची बोलले, शिव्या दिल्या, घरातून हाकलून दिलं. पण खरं तर तुझ्याच पाय गुणाने आज त्याचा पाय बरा झालाय, तू स्वतःच्या पायावर उभा राहिलाय. मला माफ कर आणि घरी चल. शक्ती, चल. हे डमरूवाले बाबा, हे नागराज, या सगळ्यांना माफ कर. या सगळ्यांना आपापल्या चुका कळल्या, त्यांना माफ कर. नाना, नाना, हा निरंजन, भक्तीचे याच्यावर खूप प्रेम आहे. माझंही भक्तीवर खूप प्रेम आहे. तुमचं काय मत आहे? माझं काहीच म्हणणं नाहीये. तुम्ही जे काही बोलाल ते मला मान्य आहे. चला तर, मलाही मान्य आहे. आई, नाना, सुखी राहा. आता आरतीची वेळ झाली. आता आपण आरती करूया. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा. लावण्य सुंदर मस्तकी वाळा, तेथीया जळ निर्मळ वाहे झुळझुळा. लावण्य सुंदर मस्तकी वाळा, तेथीया जळ निर्मळ वाहे